श्री स्वामी समर्थ. तर उद्या आहे होळी आणि हुताशनी पौर्णिमा. आता होळी हा मराठी वर्षातला शेवटचा सण आहे. पाडव्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होतं, मराठी नवीन वर्ष. तर हा शेवटचा सण तेवढाच महत्त्वाचा असतो आणि ह्या सणाला जसं आपण देवपूजा करतो, होळीची पूजा करतो, तसेच काही उपायही आपल्याला करायचे असतात, ज्यामुळे आपल्याला थोड्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी, लक्ष्मीप्राप्ती होण्यासाठी मदत होते. तर ते उपाय पण पाहणार आहोत आपण. पण त्याचबरोबर पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेचं आपण रेग्युलर करतो तसं उंबऱ्याचं आपल्याला पूजन करायचं आहे. सकाळी लवकर आपलं आवरून उंबरा आणि दरवाजा पूर्ण पुसून घ्यायचा आहे आपल्याला, स्वच्छ करून. मग उंबऱ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि जशी रेग्युलर पूजा करतो, धूप दीप हळद कुंकू ओवाळून, तशी पूजा करायची आहे उंबऱ्याची. आणि नंतर आपल्याला दोन दोन बोट असे थोडे थोडे अंतराने आपल्याला गुलाल असा उंबऱ्यावरती आणि दरवाजाला पण थोडा थोडा लावायचा आहे, कारण उद्या गुलालाचा मान असतो. त्यानंतर आपल्याला दाराच्या म्हणजे उंबऱ्याच्या आपल्या डाव्या बाजू किंवा उजवी बाजू कोणत्याही बाजूला केलं तरी चालेल, पण आपल्याला जाणं येण्यासाठी अडचण होऊ नये असे थोडंसं सांभाळून आपल्याला दिवा लावायचा आहे. हा उपाय आपल्याला आवर्जून उद्या करायचा आहे, जो की वर्षातून एकदाच केला जातो. तो होळीच्या दिवशी केला जातो. आपल्याला घरामध्ये सुख शांती नांदावी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय केला जातो. आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं. होळी आणि पौर्णिमा असते त्या दिवशी लक्ष्मीचं आगमन होत असतं. आपण लक्ष्मी प्राप्तीचे उपाय करत असतो त्या दिवशी. त्यामुळे आपल्याला हा दिवा तिथे लावायचा आहे आणि दिवा कधीही खाली ठेवायचा नसतो. एक पंती घेऊ शकता किंवा मग कणकेचा दिवा बनवू शकता आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला आपण देवपूजेला जे तेल वापरतो ते तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात बनवून ठेवायची आहे. आणि दिवा ठेवताना खाली एका प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्या तांदळावरती दिवा ठेवायचा आहे आणि नंतर त्याला मग आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. नंतर हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि फूलवर अर्पण करून तो दिवा उंबऱ्याच्या कोणत्याही बाजूला ठेवू शकता. फक्त आपल्याला जाण्या येण्यासाठी अडचण होऊ नये असा ठेवायचा आहे, कारण तो जेवढा जास्त वेळ चालेल तेवढा चांगला आहे. दिवसभर चालला तरी ठीक आहे, पण हवेनं वगैरे विजला तरी काही हरकत नाही. आणि त्या तेलामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहे, काळे तीळ थोडेसे टाकायचे आहे. आणि जर तुमच्याकडे बत्तासा असेल तर टाकू शकता, नसेल तर आपली घरातली चिमूटभर साखर तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. फक्त याची जी ज्योत आहे ती दक्षिणेला नाही करायची, पूर्वेला केली तरी चालेल आपल्याला, पण दक्षिणेला करू नका. उद्या आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी दिवा लावत आहोत, त्यामुळे पूर्वेला केली तरी चालेल, उत्तरेला केली तरी चालेल. हा उपाय आपल्याला सकाळी लवकरच करायचा आहे. जेवढा लवकर करता येईल तेवढं चांगलं, नाही तर तुमचं आवरल्यानंतर देवपूजा जेव्हा होते तेव्हा केलं तरी चालेल. पण आपल्याला हा दिवा नंतर संध्याकाळी तो उचलून होळीमध्ये आपण अर्पण करू शकता, नाही तर मग नंतर दुसऱ्या दिवशी तो डस्टबिनमध्ये टाकू शकता. जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ चालू द्या. जर दिवसभर चालला तर खूप उत्तम, पण हवेनी तेवढा वेळ नाही चालला तरी ठीक आहे. मग तो संध्याकाळी कणकेचा असेल तरी तो आपण होळीमध्ये अर्पण करू शकता, मातीचा असेल तरी करू शकता, किंवा मग दुसऱ्या दिवशी कचऱ्यामध्ये दिला तरी हरकत नाही आहे. तर हा उपाय तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी उद्या आवर्जून करू शकता. फक्त काळजी घेऊन करा की येता जाता तो दिवा लावलेला तो जास्त वेळ ठेवणार आहोत आपण, म्हणून येता जाता तो आपल्याला दूर असावा, अडथळा होऊ नये येता जाता. दुसरा उपाय आहे तो आपला आजारपण दूर होण्यासाठी केला जातो बघा. त्याच्यासाठी आपल्याला विड्याचे पान, 4-5 लवंग आणि 4-5 कापराच्या वड्या हा आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचे आहे. जेव्हा आपण पूजा वगैरे करून होईल त्याच्यानंतर आपण करू शकतो हा उपाय, की आपलं जे सारखं सारखं आजारीपण आहे त्याच्यासाठी हा उपाय केला जातो. जर तुमच्याकडे कोणी आजारी असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता. खायचं विड्याचं पान, 4-5 लवंग आणि 4-5 कापराच्या वड्या आपण होळीमध्ये अर्पण करू शकता आणि प्रार्थना करू शकता की असं असं आजारपण आहे ते या होळीमध्ये नष्ट होऊन जावं आणि तिथून पुढे चांगलं आरोग्य भेटावं. तर उद्याच्या दिवशी आपल्याला कोणी कितीही ओळखीचं असलं, जवळचं असलं तरी आपल्याला कोणाला उसने पैसे म्हणून द्यायचे नाही आहेत, कारण उद्याच्याला लक्ष्मी आपल्या घरी राहिली पाहिजे. दुसऱ्याला आपल्या घरातली लक्ष्मी उद्या सणाच्या दिवशी बिलकुल द्यायची नाही. आणि आपल्याला उद्या होळी थंड झाल्यानंतर होळीतली थोडीशी राख घरी आणायची आहे आणि आपल्याला थोडी उद्या आपल्या कपडे लावायचे आहे आणि थोडी घरी आणून ती एका कपड्यामध्ये बांधून घरामध्ये जिथं कोणाला दिसणार नाही अशा जागेमध्ये तुम्ही ती ठेवू शकता. नैवेद्यामध्ये उद्या पुरणपोळीचंच नैवेद्य दाखवायचं आहे होळीला, म्हणजे अर्पण करायचं आहे होळीमध्ये. आणि खोबऱ्याची वाटी असेल तर खोबऱ्याची वाटी किंवा अख्खा नारळ टाकला तरी चालतो. नंतर तो बाहेर काढून फोडायचा आहे आणि प्रसाद म्हणून सर्वांना थोडा थोडा वाटून खायचा असतो. तर अशा साध्या सोप्या प्रकारे आपल्याला होळीचा सण साजरा करायचा आहे. खूप छोटा व्हिडिओ होता, आवडला तर लाईक करा. धन्यवाद.